आणि आता बातमी आहे पुण्यातून महिला दिनानिमित्त पुण्यातल्या वाडेश्वर कट्ट्यावर महिला दिनाच्या निमित्तानं विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांनी हजेरी लावली, ज्यामध्ये अभिनेत्री शर्वरी जमेनीस, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्यासह इतर अनेक मान्यवर महिला या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांच्याशी खास बातचीत केली। महिला दिन 8 मार्च अर्थात पुण्यातल्या वाडेश्वर कट्ट्यावरती दरवर्षी अनोख्या पद्धतीनं हा साजरा केला जातो। आजही बघतोय आपण वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या ज्या महिला आहेत त्यांना बोलवलेलं आहे। शर्वरी जमेनीस आहेत, सुनेत्रा पवार आहेत, धनश्री कुलकर्णी, प्राजक्ता आहेत, नैना गुंडे आणि कट्ट्याचे जे संस्थापक आहेत अंकुश काकडे, सती देसाई, सगळेजण आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। आज काय जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही या सगळ्यांना बोलवलेलं आहे, पण तुम्ही स्वतः महिला दिनानिमित्त काय सांगाल आणि तुम्ही कसा साजरा करता? नाही, दरवर्षीप्रमाणे 8 मार्च महिला दिन आपण सगळेजण साजरा करतो, पण या वाडेश्वर कट्ट्यावरती गेल्या 3 वर्षापासून पहिल्यांदा आम्ही महिलांना या ठिकाणी आमंत्रित करतो। वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला असतात, अर्थात त्या पुणेकरांना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती असतात, पण वाडेश्वर कट्ट्यावरती येऊन त्या ठिकाणचा ब्रेकफास्ट करत करत गप्पा मारत असताना त्या कशा घडल्या हे लोकांना समजण्याचं हे एक व्यासपीठ झालंय। आजपर्यंत अनेक या ठिकाणी आल्यात, आज देखील या सर्व कर्तृत्ववान महिला आहेत, त्यांच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाचा आम्हाला निश्चित अभिमान आहे। बरोबर, आपण सुरुवात करूयात। शर्वरी, तुझ्या दृष्टीने काय आहे महिला दिन? कारण असं म्हटलं तर की आपण फक्त एकच दिवस साजरा करतो, खूप सिम्बॉलिक राहतं, तुला स्वतःला काय वाटतं? मला असं वाटतं की हा एकच दिवस नाहीये, हे प्रतीक आहे अर्थात, त्यामुळे त्या दिवशी आदर दाखवायला कधीच हरकत नसते। कारण नाहीतर कधी असं होऊ शकतं की विशेष करून जवळच्या माणसांच्या बाबतीत असं होतं की खूप वेळा गृहीत धरलं जातं आणि मनात असतं खूप, पण सांगायचं राहून जातं। तर कधी हे निमित्त असू शकतं काही काही जणांना की ह्या निमित्ताने सांगितलं जातं की आम्हाला तुमच्याविषयी आदर आहे किंवा तू जे करतेस त्याचं मला जाण आहे, हे म्हणणंही गरजेचं असतं। सो त्याच्यासाठी म्हणून जर तो एक प्रतीक म्हणून असेल तर एक दिवस ठीक आहे, पण अदरवाईज मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने अशी काही गरज नाही की हा एकच दिवस असा त्यांच्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वासाठी गाजवला पाहिजे। बरोबर। सुनेत्राताई आहेत, राजकारण समाजकारण दोन्ही क्षेत्रामध्ये तुमचा वावर वाढलेला आहे। तुम्ही सांगा, तुमच्या दृष्टीने महिलांना आत्मनिर्भर करण्याचं काम तर तुम्ही करतच आहात, पण खऱ्या अर्थाने काय महिला दिनात तुमच्या मनाची कल्पना काय? महिला दिन कसा साजरा केला पाहिजे? कसा साजरा केला पाहिजे? सर्वात प्रथम महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मला असं वाटतं की महिला दिन हा एक स्पेशल का साजरा व्हायला पाहिजे? आपण जर म्हणतो की दोन्ही खांद्याला खांदा लावून करतो किंवा समान हक्क आहे, पण महिला दिन आपण साजराच का करतो? रोज करायला पाहिजे, एकच दिवस रोजच असायला पाहिजे असं मला वाटतं खरं। पण शर्वरी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला काही गोष्टी सांगायच्या राहिल्या असतील किंवा काही खास करून तिला म्हणजे तिचं अस्तित्व दाखवण्यासाठी म्हणा किंवा काय हा दिन आपण साजरा करतोय, या निमित्ताने आपण सगळेजण शुभेच्छा देतो, तिचं कौतुक करतो, पण हेच कौतुक 12 महिने व्हायला पाहिजे असं मला वाटतं। धनश्री आहेत, तुमच्या क्षेत्रामध्ये काय सांगाल? तुम्ही संगीताच्या क्षेत्रामध्ये आहात, संगीत नृत्य हे पण एक्सप्रेशन आहे, तुम्ही काय सांगाल? तुम्ही कसं असोसिएट करता महिला दिनाशी? महिला दिनच्या पहिला सगळ्यांना शुभेच्छा आणि वाडेश्वर कट्ट्यावर मला आमंत्रित केलं याबद्दल धन्यवाद। मला असं वाटतं की महिला दिन हा आपण साजरा करतो, पण तो रोजच, जसं शर्वरी आणि सुनेत्राताई म्हणल्या तसं रोजच महिला दिन म्हणजे कर्तृत्व ही कर्तृत्ववानच असते महिला, कारण ती सगळ्या भूमिका पार पाडत असते। एक पत्नी असते, एक बहीण असते, एक मुलगी असते, त्यामुळे ती तिच्या प्रत्येक गाण्याच्या क्षेत्रात, संगीता क्षेत्रात आम्हाला एखाद्या गाण्यातून एक्सप्रेशन आवडेल तुमचं, तुमच्या कुठल्याही आजच्या याला साजेसं छोटंसं एक तुकडा, झलक, चारोळी? आजच्या याला साजेसं असं गाणं कुठलंही, किंवा तुम्हाला या ऑकेजनला कुठलं म्हणावंसं वाटेल, गुणगुणावंसं वाटेल? कुठले तुमच्याकडे येतो वाटल्यास मी, तुम्ही विचार करून ठेवा। तुम्ही सांगा, स्वराज्य रक्षक संभाजी त्याच्यातून तुम्ही पोचलेला आहात आणि खऱ्या अर्थाने आपण सक्षम महिला म्हटलं तर पहिल्यांदा जिजाईचं उदाहरण येतं। तुम्ही स्वतः येसुबाईंची भूमिका करत असला तरी तुम्ही काय सांगाल? कारण महिला आणि जिजाऊ यांचं खूप मोठं नातं आहे। आपण जेव्हा महिला म्हणतो कर्तृत्वान तेव्हा अर्थातच सावित्रीबाई, जिजाऊ, तुम्ही काय सांगा? पहिल्यांदा मी सगळ्यांचं स्वागत करते वाडेश्वर ग्रुपतर्फे। महिला म्हणली की तिला सगळ्या बाजूला आपलं सांभाळायला लागतं, म्हणजे घर सांभाळायला लागतं, मुलं असतात,
आणि त्यांचं पालनपोषण किंवा त्यांना चांगलं एक नागरिक बनवणं हे पण फार महत्त्वाचं असतं. जेव्हा एखादी उद्योजिका किंवा कुठली तरी करिअर ओरिएंटेड लेडी असते तेव्हा तिला हे फारच खूप चॅलेंजिंग असतं ह्या गोष्टी सगळ्या करणं. पूर्वीच्या काळी तसं नव्हतं, बायका घरात असायच्या त्यामुळे संस्कार आपोआपच त्यांच्या वागण्या बोलण्यातनं होत राहायचे. पण आता तसं नाहीये, ते तारेवरची कसरत करत त्यांना हे सगळं सांभाळायला लागतं. सो हे सगळं फारच क्रेडिटेबल आहे त्यांच्यासाठी. नैना गुंडे आहेत आपल्यासोबत, पीएमपीची धुरा त्यांच्यावरती आहे आणि हा खूप पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्ही एक चांगला निर्णय घेतलेला आहात तेजस्विनी महिन्यातून एकदा, परंतु पीएमपी मधनं महिला प्रवासी असतात त्यांच्या खूप तक्रारी असतात. तर म्हणजे महिलांच्या सीटवरती पुरुष बसतात किंवा तसं कसं तुम्ही सांभाळता हे सगळं? कारण खूप जवळपास 8-10 लाख लोक त्यांनी प्रवास करतात. पुण्यामध्ये घराबाहेर काम करणाऱ्या महिलांची संख्या खूप आहे आणि त्यांचे जे काही कष्ट आहेत हे समजूनच आम्ही ऍक्च्युअली मागच्या वर्षी तेजस्विनी बसेस सुरू केलेल्या, की त्यांचा थोडा तरी जो आयुष्याचा भाग आहे तो सुखकर व्हावा. कारण तुम्ही बघा रस्त्यावरती टू व्हीलरवरती जातात, एवढं पोल्युशन असतं, एवढी गर्दी असते, घरच्यांना पण धाकधूक असते की बाबा महिला जात आहेत गाडीवरती आणि सेफ आहे का, व्यवस्थित घरी परत येतील का. त्यामुळे आम्ही त्यांचा जो प्रवास आहे ऍटलिस्ट तो टप्पा तरी सुखकर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सांगायला म्हणजे मागच्या वर्षी आम्ही तेजस्विनी बसेस सुरू केल्या आणि दर महिन्याला 2.5 लाख, जवळजवळ 2.5 लाख महिला ह्या बसेसमध्ये प्रवास करतात. मागच्या वर्षीच आम्ही हे काढले फिगर्स, तर 28 लाख महिलांनी प्रवास केलेला आहे. त्यामुळे मला वाटतं PMPMLनी महिलांच्या आयुष्यामध्ये थोडासा तरी सुखीचा कण आणलेला. देसाई सर, खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करताना पुरुषांनी पण त्यांची जबाबदारी उचलली पाहिजे, प्रतिकात्मक नाही, प्रामाणिकपणे सांगा. खरंच उचलली म्हणून तर आज वाडेश्वर कट्ट्यावरती पुण्यातल्या सगळ्या क्षेत्रातल्या असामान्य आणि सर्वसामान्य अशा सगळ्या महिलांना आम्ही या ठिकाणी बोलवलंय. खरं म्हणजे घरी पण असा साजरा होतो का? घरी आता मी येताना माझी आई, 95 वर्षाची माझी आई, माझी बायको, माझी सून आणि माझी नात, 4 महिला माझ्या घरात आहेत. येताना 4 जणींना गुलाबाचं फूल दिलं, आईच्या पाया पडलो आणि जागतिक महिला दिन घरापासून सुरुवात केली. पण वाडेश्वर कट्ट्याचं वैशिष्ट्य आहे, पूर्वी सदाशिव शनिवार नारायण म्हणजे पुणे ओळखलं जायचं, आज पुणे ओळखलं जातं ते वाडेश्वर कट्ट्यामुळे पुणे ओळखलं जातं. सुनेत्रताई, शरद पवारांना तर माहिती आहे सगळे पुरोगामी आणि महिला धोरण अमुक. घरी कसा असतो? घरी तुम्हाला पण मिळतं का आजीदारांकडून किंवा यांच्याकडून काही असे पदार्थ, तुमची फरमाईश? आम्ही तुम्हाला चहा करताना पाहिलं, तुमच्यासाठी चहा कोण करतं? नाही, तसं काही होत नाही, पण त्यांचा विचार नेहमी पुरोगामी घरात सुद्धा राहिलेला आहे. सगळीकडे एकच विचार आहे त्यांचा. आणि आता सध्या तर तुमच्यावरती दबाव आहे जातात एक की पार्थ आहे, जय आहे, त्यामुळं हे सुद्धा आव्हान आहे. तर काय उत्सुकता आहे लोकांना की तुमचा कौल काय आहे? घरामध्ये चर्चा सगळीकडे सुरू आहे, तुमचा काय कौल आहे? मी आई आहे खरं तर, तुम्हाला माहिती आहे की, आणि जे घरामध्ये संस्कार लहानपणापासून होतात मुलांचा, आजकालची मुलं स्वतंत्र विचाराची आहेत, त्याच्यामुळं जी मुलं करतील त्याच्यामध्ये आई वडिलांचा आनंद असतो, त्यांचा पाठिंबा आहे. नक्कीच. शर्वरी, काय सांगशील तुझ्या क्षेत्रात? तुला काय महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्याशा वाटते सगळ्यांना या निमित्ताने? नेहमी म्हटलं तसं की हा एकच दिवस असा नाही, महिलांना कायमच माझ्याकडनं शुभेच्छा आहेत. कारण सगळ्या पातळीवरती सगळ्या, एक गृहिणी असेल, एक आई असेल आणि करिअर करणारी एक स्त्री असेल, त्या सगळ्या पातळीवरती त्यांची कसरत चालते आणि त्या फार चांगल्या प्रकारे त्या पेलून घेतात. पण मला असं वाटतं हे तिच्या एकटीला शक्य असतं असं नाही, घरच्यांचा पाठिंबा मिळाला तरच हे शक्य होतं. म्हणजे माझंच उदाहरण द्यायचं तर माझा मुलगा 4 महिन्याचा असताना मी ऑस्ट्रेलियाला ओपेरा हाऊसला क्लासिकलचा सोलो करून आले, म्युझिशियन्स बरोबर 1.5 तास नाचून आले. पण हे मला शक्य झालं कारण माझ्या मुलाकडे बघायला माझी पूर्ण बॅकअप हे होता की फॅमिली माझ्या सपोर्टला होती. तर हे त्यामुळे एकटीला तिला शक्य नाहीच आहे, हे सगळ्यांच्या मदतीनेच ती जे काय स्वतःला सिद्ध करायचं ते करू शकते. तिच्यातल्या कलागुणांना वाव द्यायचा असेल तर तसं तिला समोर वातावरण तेवढं मोकळं मिळण्याचं गरजेचं आहे आणि ते आजकाल मिळवून दिलं जातं, ह्याचाही मला आनंद आहे. तर मला असं वाटतं की महिला दिन आणि महिला दिन असू दे तर तसा पुरुष दिनही साजरा व्हावा आणि कुठल्याही जेंडरचा विचार न करता ज्याच्यात गुण आहेत आणि ज्याच्यात कॅलिबर आहे ना त्याचा सन्मान व्हावा. बस मला वाटतं नेमकं मांडलं आहे की हा केवळ प्रतिकात्मक एक दिवसापुरता न ठेवता
आपण सर्वांनी रोजच असा दिन साजरा केला पाहिजे, महिला दिन किंवा पुरुष दिन. आणि खरोखर महिला आणि पुरुष सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन या सगळ्या पलीकडं जर आपण विचार केला आणि जर आपण एकमेकांना मदत केली तर खऱ्या अर्थानं ही स्त्री पुरुष जी विषमता आहे, जी सगळ्यात अवघड आहे दूर होणं, किमान ती दूर होईल. आणि मग आपल्याला असा वेगळा महिला दिन करण्याची गरज नाही. त्यामुळे सगळ्या मान्यवर वेगळ्या क्षेत्रातल्या महिलांनी हेच व्यक्त केलेलं आहे की काळ बदलतोय, जमाना बदलतोय, स्वतंत्र विचाराच्या महिला या हे करतायत आणि त्यांना अर्थातच सगळ्यांचा पाठिंबा मिळणं गरजेचं आहे. वाडेश्वर कट्ट्यावरून आज इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.